महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये नवीन प्रभाग रचनेनुसार अत्यंत विस्तीर्ण असा हा प्रभाग झालेला आहे। पिंपरी चिंचवड लिंक रोड पासून दळवी नगर पर्यंतचा परिसर जो आहे तो या प्रभागामध्ये येतो। विद्यमान नगरसेवक आहेत आपल्या सोबत, त्यांच्यापासून सुरुवात करूयात। काय काय कामं गेल्या 5 वर्षात तुमच्या वॉर्डात केलेली आहेत? प्रभाग क्रमांक 19 मध्ये आता जो नवीन क्षेत्र आलेला आहे तर त्याच्या व्यतिरिक्त आता जुना जो 24 नंबरचा प्रभाग आहे तर इथं नवीन रस्त्याच्या दुरुस्त्या सगळ्या पूर्णपणे केलेल्या आहेत। ड्रेनेज लाईन सर्व जुन्या होत्या त्यात आपण टाकलेल्या आहेत। पाण्याची जी समस्या पूर्वी भेडसावत होती ती केलेली आहे आणि गेले 15 वर्षे इथं सर्व नगरसेवक उमेदवार जे निवडून यायचे त्यांचं इथल्या नागरिकांसाठी कधी कार्यालयच उपलब्ध नसायचं। राष्ट्रवादीचे इच्छुक आहेत, कार्यकर्ते आहेत, काय सांगाल गेल्या 5 वर्षात किंवा त्याच्या अगोदर या वॉर्डामध्ये काय काय कामं झालीत? आता यांनी जो पाढा वाचून दाखवला त्यापैकी काय काय झालं? पुनर्वसन प्रकल्प सगळ्यात आधी आपल्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये जो भाटनगर पुनर्वसन प्रकल्प आहे तो राष्ट्रवादीने सगळ्यात आधी पिंपरी चिंचवडचा तो प्रकल्प केलेला आहे आणि त्याच्यानंतर जी विकास कामं आहेत, ब्रिज झाले, एम्पायर स्टेटची वगैरे अशी कामं तर झालेली आहेतच आणि जे नगरसेवक आहेत ते आपापल्या वॉर्डमध्ये आपापल्या ह्याच्यात लोकांच्या संपर्कात असतातच। गेली अनेक वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे। आता आपण इथं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं ऐकलं, विरोधकांचं ऐकलं, आपण नागरिकांकडे जाऊयात। काय सांगाल नेमकी काय परिस्थिती आहे? कारण नवीन प्रभाग रचना जी झाली आहे त्याच्यामध्ये स्लम एरिया असेल, परत जो सुधारलेला भाग आहे तो असा संमिश्र वॉर्ड जो तो झालेला आहे, पण नेमकी वॉर्डाची परिस्थिती काय? आतापर्यंत ह्या प्रभागामध्ये हा अतिशय सुशिक्षित असणारा सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय असणारा हा मतदार या भागामध्ये राहतो आणि त्याच्यामध्ये जी काही म्हणजे रस्ते असतील, स्ट्रीट लाईट असेल, ही सगळी पूर्वीचीच कामं आहेत। तसं पाहिलं तर पूर्वीचीच कामं आहेत ती झालीत असं सांगितलं जातंय। एकीकडून असं सांगितलं जाते की नगरसेवक आम्हाला दिसत पण नाहीत। नेमकं काय सांगाल? विरोधकांकडून आरोप होत आहेत। नवीन क्षेत्र जे जोडलेलं आहे तर ठराविकच आहे की त्या भागामध्ये संपर्क थोडा कमी असेल, पण जुना जो प्रभाग आहे तिथल्या नागरिकांचं असं म्हणणं कदापि येणार नाही, कारण जुन्या वॉर्डात ज्या जी कामं मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण भागवण्यात आलेल्या आहेत। आणि जर शहराचा विकास करायचं म्हटलं तर रिसेंटली आता तुम्ही परवाच बातमी बघितली असन की झोपडपट्टी पुनर्वसनाचं जे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसने दिलं होतं आणि त्याच्यात त्यांच्याच काही नगरसेवकांनी जे सामान्यांसाठी घरं बनवायची तर त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांचे दखल न घेता किंवा बोगस कागदपत्र देऊन त्यांचे दिलेली घरं आहेत, तर तिथं फक्त कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम केलं, सामान्य जनतेचा विचार केलेला नाही। टेंडर काढताना अधिकाऱ्यांची सह्या असतात, टेंडर झाल्यानंतर आयुक्तांची सही असते आणि त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर मग स्टँडिंगकडे येतं आणि स्टँडिंगमध्ये सगळ्या पक्षाचे नगरसेवक असतात आणि सर्वांच्या संमतीने ते विषय मंजूर होतात। कारण मी 2 वर्ष स्टँडिंगला होतो, त्यामुळं जे BJP जे काय म्हणतात की खोटे आरोप लावतात की हे एवढं भ्रष्टाचार झाला, हा झाला, ते झाला, त्यांच्याकडं विकासाचा पिंपरी चिंचवडमध्ये असा काहीच मुद्दा नाही आहे। आपण सर्वे करा त्या झोपडपट्टीमधला। आज झोपडपट्टीमध्ये काही विकास नाही आहे, ना ड्रेनेज व्यवस्थित नाही, ना गटार नाही, ना तिथं स्वच्छता नाही, कचरकुंड्या आम्हाला भरलेल्या आहेत, काही विकास नाही। नुसतं मॉडेल दाखवायचं विकासाचं आणि सांगायचं आम्ही विकास केला। गोरगरीब जनतेचं काय? गरीब जनतेच्या भावनाशी राष्ट्रवादी खेळलेले आणि याचं 2017मध्ये चीज केल्याशिवाय BJP गप्प बसणार नाही। BJP कडनं सांगितलं तर तुम्ही काय सांगाल? काय परिस्थिती तुम्हाला झोपडपट्टीसारख्या भागांमध्ये दिसते? तर मी त्या वॉर्डामध्ये सर्वे केल्यानंतर त्या ठिकाणी अनेक समस्या आहेत। त्यातली एक समस्या अशी आहे की जे संडास बाथरूम आहे त्या संडास बाथरूमची जी दुर्गंधी आणि जे काय ड्रेनेज लाईन आहे त्या पद्धतीने तिथून वाहत नाही आणि त्या परिसरामध्ये ड्रेनेजचं पाणी वगैरे आल्यामुळं नागरिकांना तो त्रास होतो, त्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया, चिकनगुनिया असे प्रकार होतात। तिथं फवारणी करण्यासाठी कुणी येत नाही आहे आणि मुद्दा म्हणजे आता झोपडपट्टी आणि स्टँडर्ड याच्यामध्ये एक रेल्वेचा पट्टा आहे, त्या रेल्वेच्या पट्ट्यामधून लोकाला ये जा करण्याकरता तिथं आमची अशी इच्छा होती की तिथून जाण्यासाठी एक पादचारी असावं, जेणेकरून लोकांना पलीकडच्या एरियामध्ये जे लोक शाळेकरता मुलांना वगैरे ने-आण करण्याकरता येतात त्यामुळे तिथं अपघात होण्याची दाट शक्यता आहे। तर तो एक प्रकल्प होता आणि दुसरी गोष्ट आनंदनगरमध्ये किंवा ह्या प्रभागामध्ये रस्ते
नंतर आरोग्याचा प्रश्न आणि जो आनंदनगरमध्ये ज्यावेळेस रोडमधून आपण जे जातो त्यामध्ये गाडी वगैरे काही येत नाही आहे, त्यामुळे ॲम्ब्युलन्स हे ते नेणं हे करण्याकरता रोड अपुरे आहेत. तर ते रोड त्याची रुंदीकरण झालं पाहिजे. काँग्रेसचे सुद्धा काही लोक आहेत आपल्यासोबत, आपण त्यांना काय वाटतंय, त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेऊयात. काय सांगाल, काय तुमचं म्हणणं आहे? मुळात आता ही जी मुलाखत चालू आहे, तुमचे जे इच्छुक उमेदवार आहेत, सन्मान्य नगरसेवक आहेत, त्यांच्याबद्दल आहे. तर हा एकंदरीत जो प्रभाग आहे, 2 वार्ड त्या ठिकाणी होते, 2 वार्ड या ठिकाणी असे एकंदरीत झालेलं आहे. तर या वार्डाचे प्रश्न मान्य शीतल शिंदे साहेबांनी कावानं सांगितलं की काय काय सुधारणा केली त्यांचं. पण दुर्दैव आमचं आहे की आमचे 2 नगरसेवक, एकही नगरसेवक या ठिकाणी उपस्थित नाही आहे. आता तुम्ही टी व्हीवरती नेहमी दाखवता की एखादं कोण हरवलं असलं तर ते असा फोटो येतो, असं येतो, आपण यांना पाहिलं का. तर आमच्या वार्डामध्ये एकतर नगरसेवक असे आहेत की आपण यांना पाहिलं का अशी परिस्थिती आहे. आणि ते दुसरे आहेत, गेल्या 15 वर्षापासून सत्ता भोगत आहे, परंतु आपण कधी या आमच्या भागामध्ये ड्रेनेजचा प्रश्न, घाणीचं साम्राज्य, बिल्डिंगचे जे पुनर्वसन प्रकल्प केलेला आहे त्याची परिस्थिती एवढी वाईट आहे की सर्वात गलिच्छ वार्ड म्हणून आमच्या वार्डाचं नाव ओळखलं जातं. अजितदादांनी या शहराचा विकास केला हे आम्हाला मान्य आहे, परंतु दुर्दैव की आमच्या प्रभागाला असे नगरसेवक लाभले म्हणून आमच्या वार्डाचा कधीही विकास होऊ शकला नाही. विकास म्हणजे काय, नावापुरताच विकास झालेला आहे खरं तर. किंवा रस्ते बघा तुम्ही, हे महिलांसाठी ही तर सोयी तर नाही आहे सोडा त्यांनी केल्या. आणि पूल बांधले जात आहे त्याची मुदत संपून गेलेली आहे, तरी पण ते पूल अजून तयार झालेले नाहीत. त्याचे पैसे खाऊन पण बसलेले आहेत, ते वरून पैसे मंजूर झाले, हे झाले, सगळं झाले, ते आता ते अर्धवट तसंच झालेलं आहे. एकही काम त्यांनी पूर्ण केलेलं नाही असं मला वाटतं. गोष्टीची गंमत वाटते की जे आता त्यांचे शहराध्यक्ष आहेत तेच आमच्या पक्षाचे शहराध्यक्ष होते. आमच्या पक्षांनी त्यांना आमदार केलं, सगळ्या गोष्टी केल्या. आता जे अपक्ष जे आमदार आहेत ते सुद्धा त्यांना स्टँडिंग चेअरमॅन केलं. आणि आता जे तेच असे म्हणत आहेत की पैशातनं सत्ता, सत्तेतनं पैसा, भ्रष्टाचार. मग मला सांगा, भ्रष्टाचार आमचा आहे का त्यांचा आहे? त्यांचे जर भ्रष्टाचार असतं तर आणि चांगलं काम असतं तर आता त्यांचे 3 नगरसेवक आलेच नसते आणि आमचे 84 नगरसेवक आलेच नसते ना. आणि जवळजवळ 10 वर्ष झालं आमची पिंपरी चिंचवडमध्ये एक हाती सत्ता आहे आणि त्या एक हाती सत्ता असल्यामुळे आम्हाला एवढा विकास करता आला. त्यामुळे हे जे आरोप करताय ते बिनबुडाचे आरोप आहेत. एक पत्रकार म्हणून सुद्धा तुम्ही या शहरामध्ये काम केलेलं आहे. हा जो प्रभाग झालेला आहे, झोपडपट्टीतले मतदार असतील आणि सुशिक्षित मतदार, असा एक विस्तीर्ण आणि संमिश्र प्रभाग झालेला आहे. काय समस्या आहेत आणि नेमके आरोप प्रत्यारोप जे आहेत ते विरोधक आणि सत्ताधारी दोन्हीकडून केले जातात? नाही, हे आरोप आणि प्रत्यारोप होणारच आहेत. म्हणजे राष्ट्रवादीनं विकास केला याच्या बाबतीत माझं दुमत नाही, कारण मी त्यावेळी विकासाच्या कामात होतो. पण मीच विकास केला हे म्हणणंही चुकीचं आहे. हे जे काम आहे ते सामूहिक काम आहे आणि सामूहिक कामामध्ये विकास झाला इथपर्यंत ठीक आहे. झोपडपट्टी अनाधिकृत वगैरे जरी असली तरी ती कायदेशीर असते. तिला झोपडपट्टीचा एक कायदा लागू आहे, झोपडपट्टी निर्मूलन कायदा. आणि त्याप्रमाणे झोपडपट्टी निर्मूलन कायदा सुरू लागल्यानंतर त्या झोपडपट्टीवासियांना संरक्षण दिलं जातं सरकारकडून. आणि सरकारकडून संरक्षण दिल्यानंतर सरकारनंच त्या झोपडपट्ट्याचा विकास करणं गरजेचं आहे. आज काय इथं जे भाटनगरचा प्रकल्प झाला त्याच्यात आमच्याही लोकांचे काही चुका आहेत. त्या चुका असं म्हणता येणार नाही. अनऑथराईज म्हणजे हे आहे, पूरग्रस्तासाठी घरं, म्हणजे काही आपत्कालीन गोष्टी घडत असतात त्यावेळी ती पूरग्रस्तासाठी घरं म्हणून ते बांधली गेलेली आहेत. आणि ती बांधली गेलेली घरं आहेत, त्या घरामध्ये खरं तर लोकांना राहायला जाऊ द्यायला पाहिजे. नगरपालिकेने ती कारवाई लवकर केली पाहिजे, पण ती केली गेली नाही. अशा अनेक घरं आहेत. मग आता ते 96 घराचा जो प्रश्न आला, अनेक घरं अशा आहेत की याच्यामध्ये ज्यांचे बंगले आहेत ते घरकुल योजनेत आहेत हो. म्हणून झोपडपट्टीचा विकास करताना गरिबांच्या विकासासाठी ते झोपडपट्टीचा विकास व्हायला पाहिजे होता. पण अशी जर चौकशी केली तर त्याच्यामध्ये सगळेच लोक आहेत. त्याच्यात कसं आहे माहिती आहे की त्या सभागृहामध्ये मग भाजप बोलली नाही, शिवसेना बोलली नाही, राष्ट्रवादी बोलली नाही, काँग्रेस बोलली नाही, हे त्यावेळेस सगळे चिडीचिप होते. मग आता भ्रष्टाचार झाला असं कसं म्हणता येईल? विकास झाला आणि भ्रष्टाचारही झाला, ह्या दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत. बरोबर आहे, विकास झाला आणि भ्रष्टाचारही झाला असंच म्हणता येईल. कारण पूर्वी जे राष्ट्रवादीत होते ते आता भाजपमध्ये गेलेले आहेत. जसजशी इलेक्शन जवळ यायला लागले तशा कोलांट्या उड्या ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. चिंचवडवरून व्हिडिओ जर्नालिस्ट नितीन नगरकरसह अश्विनी सातवडोके, महाराष्ट्र वन.